नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी गुरुनाथ सामंत यांची एक कविता वाचणार आहे. प्लीज या कविता संग्रहातली ती कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे यंत्र. कवीने यात अशी एक कल्पना केली की जुना एक टेलिफोन होता घरामध्ये, जी लँडलाईन म्हणून जे काही यंत्र वापरलं जायचं, ज्याला डायल करावं लागायचं. म्हणजे आताही मोबाईलला आपण डायलच करतो, पण त्याचं चक्र होतं त्याच्यावरती, ते फिरवावं लागायचं. त्याच्यावरती 1 ते 9 असे आकडे होते, 0 आणि 1 ते 9, तर ते फिरवावे लागायचे. तर ते जे टेलिफोन नावाचं जे काही यंत्र होतं जुनं, ते गुरुनाथ सामंत यांनी इमॅजिन केलेलं आहे आणि ते समोर ठेवून त्याच्याशी बोलतायत, किंवा त्याच्यात आणि आपल्यात कसं साम्य आहे याविषयी ही कविता आहे. फार इंटरेस्टिंग कविता आहे. या गुरुनाथ सामंत, आता जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत आपल्या अबलगचे, त्यांना माहिती आहे गुरुनाथ सामंतांच्या या आधी मी 5-5 या प्रकारे 2 संचामध्ये, म्हणजे जवळजवळ 10 कविता मी सादर केलेल्या आहेत. आता हा 3रा संच आहे. याच्यामध्ये मी 5 कविता सादर करेन, त्यातली ही पहिली कविता. तर मी त्यात एकदा असं म्हणालो होतो की मी गुरुनाथ सामंत यांच्या कवितांवर आधारित एक नाटक लिहिलंय, अरे दिवानो मुझे पहचानो. तर त्या नाटकामध्ये ही कविता मी वापरली होती आणि त्या कवितेचं साधारण असं केलं होतं की ते फोन आहे ते सुद्धा एक कॅरेक्टर लिहिलं होतं. जो टेलिफोन येऊन कवी समोर बसतो आणि टेलिफोन त्याची वाक्य बोलतो, जे आता तुम्हाला कविता वाचून दाखवल्याच्या नंतर लक्षात येईल, आणि कवी आपली वाक्य बोलतो. आता मी सलग वाचणार आहे. कवी टेलिफोनला उद्देशून काही गोष्टी बोलतोय, त्या कशा आहेत त्या बघा, नीट लक्ष देऊन ऐका, फार इंटरेस्टिंग असतात. आता यमक जुळवून कविता ज्यांना आवडतात तर ते थोडंसं बाजूला ठेवूया आपण. यमक टला ट मला म जोडल्याशिवाय, म्हणजे कवीने टलाट आणि मलम जोडून कविता सादर केल्याशिवाय काही लोकांना ती कविता असल्यासारखं वाटत नाही. तर तो जरा वेगळा प्रकार आहे, हा मुक्त छंदातला प्रकार आहे. जरा नीट ऐका, लक्ष देऊन, तुम्हाला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे यंत्र. माझ्या समोर टेलिफोन, त्याच्या समोर मी. हे यंत्र बोलतही ऐकतही, माझंही वर्णन तसंच करता येईल नाही. हॅलो म्हटलं की तो सजग होतो. मी या जगात आलो तेव्हापासून सजग. तो यांत्रिकपणे मला जगाशी जोडून देतो. माझा अटळ एकटेपणा क्षणकाळ तरी टळावा म्हणून मीही स्वतःला जगाशी जोडून घेतो यांत्रिकपणे. काही वेळा रॉंग नंबर सॉरी म्हणून तो गप्प होतो. मी आजूबाजूच्या रॉंग नंबर्सशी जुळवून घेत मनातली सॉरी गप्प करत बडबडत राहतो. दुरातील व्यक्तीला व मला अल्पकाळ जोडणारी नाळ तशी अदृश्य असते. मला या जगाशी जोडणारी नाळ ही आजन्म अदृश्यच. तो कधी डेड होईल याचा भरवसा नसतो. माझ्याही बाबतीत तेच म्हणता येईल नाही. हे यंत्र बोलतही ऐकतही आणि दुरुस्ती नादुरुस्तीच्या अवस्थातून जात जात कधीतरी अडगळीत जात. माझी दुरुस्ती पल्याडची अवस्था आल्यावर तरी दुसरी काय गत होणार. अशी यंत्र शीर्षक असलेली कविता आहे गुरुनाथ सामंत यांची. कविता संग्रह लक्षात ठेवा प्लीज प्लीज प्लीज. कविता संग्रह लक्षात ठेवा. नाव आहे प्लीज, शीर्षक आहे प्लीज. तर भेटू पुन्हा नवीन कवितेच्या निमित्ताने गुरुनाथ सामंत यांच्या 5 कविता आता मी सादर करेन. ही 1 झाली, आणखी 4 करेन. मीनवाईल काही वेगळ्या व्हिडिओचा विचार चालू आहे, तर तेही येतील. आणि जर समजा ते नाही शूट केले तर मग सलग 5 कविता येतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय. काळजी घ्या, बाय.